महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक चर्चा जोरात आहे. चर्चा आहे ऑपरेशन टायगरची. आपण गेल्या 2-3 दिवसांपासून यावर चर्चा करत आहोत. पण ते सगळं होतं उद्धव ठाकरे यांच्या अँगलने. मातोश्रीवर खासदारांची बैठक झाली. कोण होते, कोण नाही यावर पण चर्चा झाली. पण याचा दुसऱ्या बाजूने विचार केल्यास हा फक्त ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे का? त्यामागे आणखी मोठं राजकीय गणित दडलं आहे. कारण जर उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदारांमध्ये फूट पडली तर त्याचा फायदा फक्त शिंदे गटाला होणार नाही, तर दिल्लीतील सत्ता केंद्रातही काही समीकरणं बदलू शकतात. त्यामुळे आता प्रश्न फक्त एवढाच नाही की कोण कुठे जाणार, तर प्रश्न आहे की एकनाथ शिंदे यांना हे ऑपरेशन इतकं महत्त्वाचं का वाटतंय आणि या सगळ्या मागचा खरा राजकीय उद्देश नेमका काय आहे, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड करून बाहेर पडल्यापासून एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास सतत चर्चेत राहिला आहे. मुख्यमंत्री पदापासून ते उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास आपण पाहिला. पण या प्रवासात एक गोष्ट कायम दिसून आली, ती म्हणजे दिल्लीतील आपलं राजकीय वजन वाढवण्याची त्यांची धडपड. कारण महाराष्ट्रात सत्ता असली, मंत्रिपद असलं तरी राष्ट्रीय राजकारणात आपली ताकद किती आहे हे दिल्ली ठरवत असते. आणि त्यामुळेच आज ऑपरेशन टायगरकडे केवळ ठाकरे गटातील संभाव्य फूट म्हणून पाहून चालणार नाही. हे एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील राजकीय अस्तित्वाशी जोडलेले ऑपरेशन असल्याचं अनेक विश्लेषक म्हणतात. यामागचं कारण समजून घ्यायचं झालं तर थोडं मागे जावं लागेल. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत अनेक चर्चा झाल्या. शिंदे समर्थकांना वाटत होतं की पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे येईल. मात्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व सोपवलं. त्यानंतर शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत आपलं महत्त्व अधिक वाढवण्याची गरज त्यांना जाणवली असं बोललं जातं. आणि त्यासाठी ठाकरे गटातील खासदारांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. मात्र ही गोष्ट तितकी सोपी नाही. लोकसभेत ठाकरे गटाचे 9 खासदार आहेत. कायदेशीरदृष्ट्या गटफुटी वैध ठरवण्यासाठी 2/3 म्हणजे किमान 6 खासदार आवश्यक आहेत. म्हणजेच फक्त 2-3 खासदार संपर्कात आहेत अशा चर्चांनी काही फरक पडत नाही. प्रत्यक्षात 6 खासदारांचं संख्याबळ उभं करणं ही मोठी राजकीय कसरत आहे. आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून खासदारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. पण या बैठकीनंतरच चर्चांना अधिक जोर मिळाला. कारण 9 पैकी केवळ 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित 5 खासदार ऑनलाईन सहभागी झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. राजकारणात अनेकदा वास्तवापेक्षा प्रतिमा महत्त्वाची असते आणि जेव्हा पक्षप्रमुखांच्या बैठकीत अनेक खासदार प्रत्यक्ष दिसत नाहीत तेव्हा संशय निर्माण होतो. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं. तथापि दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. केवळ बैठक गहाळ झाली म्हणून कोणी पक्ष सोडतो असा निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं. कारण लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे निवडून आलेल्या खासदारांसाठी पक्ष बदलणं हा राजकीय दृष्ट्या मोठा निर्णय ठरू शकतो. अनेक खासदार आपल्या मतदारसंघातील जनमताचाही विचार करतील. त्यामुळे चर्चांपेक्षा प्रत्यक्ष घडामोडींना अधिक महत्त्व आहे. दरम्यान संजय राऊत यांनी या सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून ऑपरेशन लांडगाचा उल्लेख केला. हा केवळ राजकीय टोला नव्हता, तर ठाकरे गट अजूनही बचावात्मक भूमिकेत नसून प्रतिआक्रमणासाठी तयार असल्याचा संदेश होता. त्यामुळे सध्या दोन्ही बाजूंनी मानसिक आणि राजकीय युद्ध सुरू असल्याचं चित्र आहे. आता प्रश्न येतो की शिंदे यांना हे सगळं का करायचं आहे? त्याचं उत्तर दिल्लीच्या राजकारणात सापडतं. समजा ठाकरे गटातील मोठा भाग शिंदे यांच्याकडे आला तर महाराष्ट्रात शिवसेनेचं प्रमुख राजकीय केंद्र म्हणून शिंदे यांची प्रतिमा अधिक मजबूत होईल. त्याचा थेट परिणाम दिल्लीतील चर्चांवर होऊ शकतो. कारण मग ते फक्त एका राज्याचे उपमुख्यमंत्री राहणार नाहीत, तर लोकसभेत अधिक खासदारांचं नेतृत्व करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. पण या समीकरणात भाजपची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाला शिंदे यांचं राजकीय वजन खूप वाढणं कितपत पसंत पडेल हा प्रश्न आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे गटात मोठी फूट पडल्यास त्याचा सर्वाधिक फायदा शिंदे यांना होऊ शकतो. त्यामुळे भाजपमधील सर्वच जण या ऑपरेशनसाठी उत्सुक असतील असं नाही. म्हणूनच चर्चांचा दुराळा मोठा असला तरी प्रत्यक्षात अपेक्षित गती
दिसत नसल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान अकोल्यातील बार्शी टाकळी नगरपंचायतीत घडलेली घटना महत्त्वाची मानली जात आहे. विविध पक्षांतील 10 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. स्थानिक पातळीवरील ही घटना असली तरी त्याकडे ऑपरेशन टायगरच्या पहिलं प्रात्यक्षिक म्हणून पाहिलं जात आहे. म्हणजेच शिंदे गट केवळ चर्चा करत नाही, तर संघटन विस्ताराचं काम प्रत्यक्षात सुरू असल्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न दिसतो. याचमुळे आता प्रश्न फक्त खासदारांचा राहिलेला नाही. चर्चा 5 खासदार, 16 आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेली आहे. जर अशा हालचाली वाढल्या तर त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपासून ते पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत दिसू शकतो. मात्र दुसरीकडे ठाकरे गटासाठी ही परिस्थिती संधी ठरू शकते. कारण प्रत्येक वेळी फूट पडण्याची चर्चा झाली की कार्यकर्त्यांमध्ये भावनिक एकजूट वाढताना दिसते. शिवसेनेच्या इतिहासात अशा संकटांच्या काळात कार्यकर्ते अधिक आक्रमकपणे पक्षामागे उभे राहिल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी होईल की उलट ठाकरे गटाला अधिक बळ देईल, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. सध्या तरी ऑपरेशन टायगर हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत आहे. पण चर्चा आणि वास्तव यामध्ये मोठं अंतर असतं. 6 खासदारांचं संख्याबळ खरंच एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार का? भाजप यासाठी पूर्णपणे तयार आहे का? की हा दबाव तंत्राचा भाग आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या समोरचं हे आव्हान ते कसं हाताळणार? पुढील काही दिवसात या प्रश्नांची उत्तर मिळतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं शिजत आहे. आणि जेव्हा त्यांचा पडदा उघडेल तेव्हा अनेक राजकीय समीकरणं नव्याने लिहिली जाऊ शकतात. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या एका गोष्टीवर, ऑपरेशन टायगर. खरंच वाघाची डरकाळी ठरणार की केवळ राजकीय चर्चा? वेळच त्याचं उत्तर देईल. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं राजकीय वजन वाढवत आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.